सन्माननीय सभापती महोदय, पनवेल तालुक्यातील तळोजा MIDC ज्यामध्ये 1100 पेक्षा जास्त कारखाने आहेत, ही एका मोठ्या MIDC पैकी एक MIDC मानली जाते आणि साहजिकच त्यामुळे या MIDC मध्ये मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनांची वाहतूक त्या ठिकाणी होत असते। रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंगची मोठी व्यवस्था ही त्या ठिकाणी केली जाते। मोठ्या संख्येचे 140 कॅपॅसिटीचं एक त्या ठिकाणी वाहनतळ आहे, पण तरी सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा ही पार्किंग होते। या बाबतीत 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय, की MIDC ने जर 140 कॅपॅसिटीचं हे पेंट पार्क त्या ठिकाणी केलंय आणि त्यामुळे या ठिकाणी दुतर्फा रस्त्याच्या जी काही वाहनं उभी केली जातात त्यामध्ये ट्रॅफिक विभागाचे अधिकारी जे दुर्लक्ष करतायत त्यांच्यावरती काय कारवाई करणार हा प्रश्न आहे। त्या ठिकाणी ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी सारख्या सगळ्याच भागाकडे वाहनाची वाहतूक या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी मारुती सुझुकीचं एक वॉशिंग सेंटर आहे की ज्या ठिकाणी त्यांची स्वतःची पार्किंग व्यवस्था नसताना त्यांना मान्यता मिळाली आणि त्यामुळे रस्त्यावरती वाहनाची पार्किंग केली जाते। अधिकाऱ्यांच्या शासकीय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे त्या ठिकाणी घडतंय, त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार हा दुसरा प्रश्न। या ठिकाणी जी काही ही तिथला कामगार वर्ग आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, यांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची संख्या कमी आहे। खासगीत बोलल्यानंतर ते पोलीस सांगतात की आमची संख्या त्या ठिकाणी कमी आहे, मनुष्यबळ नाही, ती वाढवण्यासाठी काय कारवाई करणार। आणि शेवटचा प्रश्न की सध्याची जी काही पार्किंग व्यवस्था आहे वाहनतळ आहे ती 140 कॅपॅसिटीचं आहे, ते कमी पडतंय। त्या ठिकाणी ही MIDC मोठी आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून मोठं वाहनतळ निर्मिती करण्यासाठी आपण काय कारवाई करणार। सर्वप्रथम सदस्य विक्रांत पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे। हे खरं आहे की तळोजा MIDCचा परिसर मोठा आहे आणि त्या ठिकाणी येणारे जड वाहतूक जी आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे। मोठमोठे ट्रक संपूर्ण देशातनं त्या ठिकाणी येत असतात आणि हे आल्यानंतर त्या ठिकाणी थोडं ट्रॅफिक कंजेप्शन होते। तिथे MIDCने याच्या आधी 140 वाहनांची क्षमता असलेलं एक पार्किंग प्लाझा तयार केलेला आहे, पार्किंग क्षेत्र केलं आहे, परंतु येणारी संख्या ही फार जास्त आहे, येणाऱ्या ट्रक्सची फार संख्या जास्त आहे। त्याच्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कालच निर्देश दिले की तातडीनं ह्या ठिकाणची पार्किंग क्षमता वाढविण्याकरता MIDCने अजून एक नवीन भूखंड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि नवीन पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी केलं पाहिजे। माननीय सभापती महोदय, मुळात आपण आत्ता पहिल्यांदा शॉर्ट टर्म सोल्युशन पाहतोय, त्यामुळे MIDC कडे जी काही रिकामी जागा आत्ता आहे ती जागा पुन्हा टेम्पररी पार्किंग तळामध्ये कन्वर्ट करून आणि तिथे आत्ता तरी जे काही वाहने येतात त्याची पार्किंगची व्यवस्था लावणे, पोलीसची व्यवस्था नीट करून, पण आपण जे सांगितलं भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बहुमजली पार्किंगचा विचार करावा लागेल, त्यामुळे निश्चित तसा विचार करण्यात येईल।